त्याची बायको शाकाहारी आहे. हा तू ती व्हिडिओ टाकते मग ती व्हिडिओ बघते त्याची भांडण करते. तुझी बायको शाकाहारी आहे पण तिला सांग तू शाकाहारी आहे का मी पण शाकाहारी हो. लवेल मस्त एकदम. ये नारळ ना थांब थांब फोडला नाही थांब. अरे फोडला नाही थांब. खायला सांगितला. खा 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 बाबू खा 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 मी सांगते खा खा अंडा खा. लाल घालते त्याच्या तोंडाची. खा बाबू खा मी सांगते की खा. बाबा बाबा म्हणजे कौरा समजदार आहे लक्की. मी सांगते खात खात नाही. इधर बेट इधर बेट अरे वो सूंघ नहीं रहा है तेरे हाथ में खाऊ देख रहा है. ओ कुत्ता है क्या वो लड़का है मेरा. कुत्ता क्या बोलती है मारेगी बोल. नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर आणि आज थोडासा आराम आहे मला म्हणजे दुपारपर्यंत. मग एक संध्याकाळी आपल्या पुन्हा भाकरी स्टार्ट होतील. तर चला आता जी काही घरातली माझी कामं आहेत ते आता आवरून आजच्या ब्लॉगमध्ये जे पण काही होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि मंडळी गरमी एवढी वाढलेली आहे ना फॅन खाली बसा काही करा पण खूप जास्त गरमी. तर चला आता असं लकू काय झाला काय झालं बब्बू तुला देत नाही तर बुकार बुकर दादाला बुकार. लक्कू हे बाबू हां हे बघा इथे लक्कीला अंडा दिले मोनिशनी. त्याला सांगितले खायचा नाही. तो कसा बसलाय बघा. तुला खायला नाही सांगितला. खा 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 बाबू खा 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 मी सांगते खा खा अंडा खा. लाल घालते त्याच्या तोंडाची. खा बाबू खा मी सांगते की खा. बाबा बाबा म्हणजे कौरा समजदार आहे लक्की. मी सांगते खात खात नाही. लक्कू ए लक्कू दादा तुला ट्रेनिंग देते का. ट्रेनिंग देते तुला दादा खाऊन नाही देत. बस आता खाली सांग रे त्याला खाली बसायला. म्हणून त्याला खाली बसायला सांग. खाली बस बस खाली बस खाली बस. अंडा कपला आता खाली बस नाही खाली बस. अंडी दाखवते त्याला. लक्की एक अंडा खाऊन मोकळा झाले. बाबा बस खायसाठी येऊन बघा दिवाला होईल. एक अंडा खाऊन झालाय बाबू उकडलेला. तो ब्लॉगमध्ये नाही दाखवला. हां तोंडाला बरंच पाणी सुटलं तुझ्या अंडी बघून. ज्या आमच्या लक्कीला ना उकडलेली अंडी जाम आवडतात. माशी आम्ही अंडी कधी उकडली ना का लक्कीच्या वाट्याचं पण अंडा उकडते. संपला संपला बघते बघा. अरे नको दे त्याला. आधीच एक अंडा दिले त्याला उकडलेला. परत गरम परल जास्त गरमीमध्ये. हे बघा आपल्या झाडावरचा कढीपत्ता एकदम फ्रेश फ्रेश. झाड बघा केवढूच आहे. हे बघा झाड. ओ चला तोडून घेते. 2 डाळ्या पाहिजे आपल्याला. तोडायला मला जीवावर येतं पण आता काय करू घरात नाही आहे ना. संपला आहे जो मार्केटमधून आणला होता तो. ओके हे बघा धूळ बघा केवढी आहे त्याच्यावर. चलो असं आता तो दुसऱ्या फांदीवरचा घेते ना ह्याचा घेऊ. आणि यांनी घेतलं लाकडं हे करायला. आता इथे घेतलं आहे मी मस्त पिठला बनवायला. ओके मस्त फोडणीमध्ये पाणी घालू. तर आता या फोडणीला उकळी आली ना की याच्यामध्ये मग हे जे मिक्स केलं आहे ते गव्हाचं पीठ बोलते बेसन पीठ ते आपल्याला
टाकायचं आहे फोडणीमध्ये मस्त. आता मस्त इथे आपल्या फोडणीला उकळी आलेली आहे. हो 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 मंडळी, बेसन म्हणजे पिठला बनवायच्या भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी माझ्या पद्धतीत बनवते, एकदम साधा सोपा, कमी साहित्यामध्ये आणि झटपट. ओके, आता याला मिक्स करून करून ढवळून शिजून घ्यायला गेलेला. ओके, कमी गॅसवर. असं मस्त शिजून घेतला ना, जाम भारी लागते खायला. भाकरीसोबत तर अजून भारी लागते, पण आता भाकरी नाही आहेत, चपाती आता. जसा जसा तो शिजेल ना तसा तसा त्याचं तेल साईडला होईल मस्त एकदम. आणि आता इथं बघा, लक्कीच्या आंघोळ करायला घेतले यांनी. बोलते लक्कीच्या आंघोळ करतो मस्त ना लक्कू. पप्पा तुझ्या आंघोळ करतात ते बाबू. आता कसे गालगाल वाटले ना बाबूला, कसे गालगाल वाटले ना बाबू. काय झालं रे लक्की, काय झाला? हे बघा, यांच्या हातामध्ये त्यांनी नारळ बघितले ना. यो असं कसं नारळ, यो नारळ थांब थांब फोडला नाही थांब. अरे फोडला नाही थांब, बदमाश कार्टा फोडला नाही थांब ना, भेटेल. लकीला नारळ पाहिजे, पण या आवस कसं नारळ. देवा देव, म्हणजे याची का वाढ झालीच नाही वाटतं. कुपोषित नारळ आहे हो. याला पाहिजे तसा ऑक्सिजन, पाणी पुरवठा काही भेटला नाही वाटतं. खत पाणी पाहिजे तुला. आमच्या लक्कीला नारळ खूप जास्त आवडते बघा. लक्कीला नका देऊ, शोनूला द्या. शोनूला, लक्कीला नको आहे, लक्कीला नको आहे. लक्की तुला नको ना बाबू, तू खातोस. लक्कीला आमच्या नारळ जाम आवडतो, जाम. खाणार का? हां खाणार पाहिजे तुला. द्यास, चावून दे. नको, दातबीत परतील. फोडून द्यास, खोबरा काढून द्या आतमधून. असल. चला मंडळी, आता जेवण वगैरे बनवलं आहे. बघू आता बरं जांभळा पडल्यात का. सकाळी जी काही पडलेली होती ना ती सगळी जमा करून मस्त धुवून खाल्ली. आता नाही पडल्या, तर दुपारी जेव्हा हवा सुटेल ना तेव्हा पडतील मस्त जांभळा. पडलेली जांभळा जे असतात ना ते जाम गोड लागतात खायला, जाम गोड लागतात. ओके, नाही पडले, पडले. हे बघा जांभळा मस्त. बघा तर नारळासाठी बघा लक्की आमचा. नारळ म्हणजे जीव आमच्या लक्कीचा. चला आता मस्त इथे चपात्या पण बनवल्या गरम गरम. ओके, आणि इथे आपला पिठला रेडी झाला आहे. आता पिठल्याची भाजी मंडळी, या आता तुम्ही पण जेवायला. मस्त पिठला, चपाती, कांदा आणि लोणचा. या मस्त जेवायला. The next day. मंडळी, आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे आणि 2 दिवस झाले तुम्हाला काही ब्लॉग आलेले नाही आहेत, कारण की भाकरींच्या खूप मोठ्या ऑर्डर्स होत्या 2 दिवस त्याच्यामुळे. तर चला आता याच्या पुढे कंटिन्यू आपले ब्लॉग येतील. भाकरींच्या ऑर्डर्स तर सुरूच राहणार. तर चला, छान अशी आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे. तर आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर सगळ्यांनी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ओके मंडळी, हे बघा चिन्मय शेटला जरा थांबवलं मी. कामावर लेट जा, पण मला भाकऱ्या करायला मदत कर. हे बघा पोऱ्यावाजा किती कष्टाचा आहे, कसं मदत करतोय मम्मीला. नाही, इथे आपली खापरीतली भाकर बघा, एकदम टम्म फुगलेली भाकर. आणि आपल्या भाकरीची साईज तुम्ही बघू शकता. हे बघा, हे आत्ता ना मला 25 भाकरींची ऑर्डर आहे. आणि ही अचानक ऑर्डर आली, अर्जंट त्यांना 1:15 वाजता भाकरी पाहिजेत. आणि आत्ता 12 वाजायला आलेत. ओके, ही अर्जंट ऑर्डर आली भाकरींची 25. आणि आपल्याला संध्याकाळचे 100 भाकरींची ऑलरेडी ऑर्डर आहे. म्हणून किती दिवस थोडी धावपळ चालू आहे. 2 दिवस म्हणजे काल पण तुम्हाला ब्लॉग आला नाही, कारण की काल पण आपल्याला खूप मोठी ऑर्डर होती. त्याच्यामुळे ते भाकरी करण्यामध्येच माझा पूर्ण दिवस गेला. ओके, लग्नामध्ये द्यायची, हल्दीमध्ये द्यायची होते ना भाकरी, त्याच्यामुळे. सो चला, तर चिन्मयला सांगितलं हे घरात नाही, हे गेल्यात बाहेर. चिन्मयला बोलली जरासा आज लेट जा कामावर, कारण की अर्जंट 25 भाकरींची ऑर्डर आली त्याच्यामुळे. ओके,
कंप्लीट करून घेतो आणि इथे चिन्मय बघा प्रेस करून देतोय मला भाकऱ्या. चिन्मय इकडे बघ, कसं वाटतंय मग? दे पीठ दे. मंडळी आता सगळ्या भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता दुपारचे बरोबर 12:30 वाजल्यात. ओके, आता हे थंड करायला ठेवते. 1 वाजता भाकरी घ्यायला आपले कस्टमर येतील आणि भाकरींची ऑर्डर मला गावातलीच होती. ओके, चला थंड करत ठेवते. कस्टमर येईपर्यंत भाकरी मस्त थंड होतील. चल बेटा चल, उधर चल. ही बघा, एवढ्या भाकरीतून नाही एक फक्त भाकरी डॅमेज निघाली. ही बघा, डॅमेज म्हणजे थोडीशी करपलेली आहे, ती आपण कस्टमरला देत नाही आहोत. ओके, ती बाजूला काढून ठेवते, घरामध्ये वापरेन मी. चला आता पटपट थंड करत ठेवते, त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते मी. आपल्या इथे आता भाकऱ्या झालेल्या आहेत. मला ही ऑर्डर गावातूनच होती 25 भाकऱ्यांची आणि आपल्या भाकऱ्यांना एक 27-28 झालेल्या आहेत. ओके, तर चला आता 25 भाकरी थंड झाल्या की लगेच पॅक करून कस्टमरच्या देईन मी. आणि ही ऑर्डर मला आमच्या कोपरगावातलीच आहे. मला पण जर भाकरींची ऑर्डर मला द्यायची असेल तर स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. भाकरी ऑर्डरसाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तर तो नंबर सेव्ह करून ठेवा. तुमच्या घरामध्ये जेव्हा कोणता कार्यक्रम असेल, हळदी, लग्न, साखरपुडा, बड्डे, काही आपल्या आगरी समाजामध्ये किंवा आता प्रत्येकजण कार्यक्रमामध्ये छोटासा का कार्यक्रम असेल ना त्याच्यामध्ये भाकरी ठेवतात. तर तुम्हाला पण जर भाकऱ्या हव्या असतील तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून भाकरी ऑर्डर करू शकता. आणि आपली ही भाकरी एक 15 रुपयाला आहे आणि चुलीवरची खापरीतली भाकरी आहे. ओके, तर चला आता भाकऱ्या थंड झाल्या की मग लगेच पॅक करते, तोपर्यंत कस्टमर पण येईल. ओके, आता दळण नेऊन चक्कीमध्ये द्यायचं आहे कारण की संध्याकाळी आपल्याला एक 80 भाकरींची ऑर्डर आलेली आहे त्याच्यामुळे. आणि एवढं आता पीठ काय माझ्याकडे नाही अवेलेबल, तर आता दळण काढून पटकन चक्कीमध्ये घेऊन जाते. ना तर मग चक्कीवाला गहू जर लावले चक्कीवाल्याने तर मग भाकरी द्यायचे वांदे होतील त्याच्यामुळे. ओके, चलो आता ज्या 25 भाकरी द्यायच्या होत्या त्या आता कंप्लीट झाल्यात. कस्टमर काही अजून आलेले नाही आहेत आणि तुम्ही मला घाम बघू शकता. चुलीजवळ खूप जास्त गरमी होते आणि आता गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज भरपूर कामं पण आहेत कारण की किती दिवस झाले ना लगातार कंटिन्युअसली भाकरींच्याच ऑर्डर आहेत, त्यासुद्धा मोठ्या मोठ्या ऑर्डर आहेत. त्याच्यामुळे मग मला घरातली काही कामं आवरायला नाही भेटत आहेत. तर मग मी काय करते माहिती का, जी काही महत्त्वाची कामं आहेत ती करते. बाकीची जी काही रोज त्या कामाची काही गरज नसते ते काम मी पेंडिंग ठेवते. कारण की मी आता एकटीच घरामध्ये असल्यामुळे मला सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात त्याच्यामुळे. आणि आता साड्या मला हाताने धुवायच्या होत्या पण या 25 भाकरी मला अचानक आल्या. आणि ज्या 80 भाकरी आहेत ना त्या पण गावातल्या अचानकच आत्ताच कॉल आला आहे मला, तर त्या पण मला करायला लागतील. आणि मला ऑलरेडी बाहेरची ऑर्डर पण आहे. ओके, अशा म्हणजे संध्याकाळी 100-130 भाकरी मला द्यायच्या आहेत. तर चला आता चिन्मयला मग थांबवलं, बरं जाऊ नको जरा आज थोडंसं कंपनीत लेटच जा कारण की हे पण बाहेर गेलेले आणि मग त्यांना अर्जंट हव्या होत्या. तर बरं मग एकटीला काही शक्य नाही होणार प्रेस करायचं प्लस चुळीवर बसून तिथे शेकवायचं, मग ते धावपळ खूप होते आणि टाईम जास्त वेस्ट होतो त्याच्यामध्ये. आणि जर कोण मदतीला असेल ना जिथे अर्धा घंटा लागायची तिथे 15 मिनटामध्ये काम होऊन जातं आपलं त्याच्यामुळे. तर चला आता असं भेटते आता तुम्हाला थोड्या वेळाच्या नंतर. मंडळी आता इथे भाकरी बनवण्यासाठी पुन्हा उन्हावण्याला पाणी ठेवलेलं आहे आणि आता हा एक 45 भाकरींचा उन्हावणे मी ठेवले आणि दुसरा पीठ मळून एक मोठा पातेला भरून पीठ मळून घेतलं आहे आता. कारण की आता आपल्याला एक 150 भाकरी द्यायच्या आहेत एक संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि सकाळी एक 25 भाकरी दिल्यात आणि अजून आपल्याला म्हणजे किती झाल्या एक 175 भाकरी झाल्या आणि 25 भाकरी मग तिकडनं आल्यावर मला परत द्यायच्या आहेत. अशा आज आपल्या टोटल 200 भाकरींची ऑर्डर आपल्याला आहे. 200च्या वर जातील कारण की केवणीच्या 12 भाकरी आत्ताच कॉल आलेला आहे मला. तर अशा 212 भाकरींची आज आपल्याला ऑर्डर आहे. त्याच्यातून एक सकाळी 25 भाकरींची ऑर्डर आपण कंप्लीट केली. ओके, चलो आणि आजचा दिवस माझा पूर्ण भाकरींमध्येच जाईल. चला आता हा आता या महिन्याचा 2 दिवस राहिलेत, आजचा दिवस पकडून आणि पुढचा मे महिना म्हणजे पुढचा 1 महिना अजून भाकरींच्या ऑर्डर्स आपल्याला भरपूर आहेत. मग 1 जूनपासून आपला जो भाकरींचा व्यवसाय आहे तो थोडासा स्लो होईल कारण की जूनमध्ये कसं लग्न हल्दी साखरपुडे वगैरे नसतात जास्त त्याच्यामुळे. एक मे महिन्यामध्ये कशा एप्रिल मेमध्ये जत्रा हळदी लग्न साखरपुडे सगळं असतं त्याच्यामुळे भाकरींची ऑर्डर आपल्याला मस्त येत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली मला घाम आला आहे म्हणलेलं आहे तर मी इथे परलीमध्ये उभी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चूळ पेटवलेली त्याच्यामुळे
घाम पुसण्यासाठी मी टॉवेल वगैरे ठेवला आहे सोबतच. ओके, तर चला आता बोलते तुमच्यासोबत. आपली यूट्यूब फॅमिली, खरंच खूप तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, कारण की माझ्या भाकरी व्यवसायाला तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद देत आहे. कारण की मला सगळे आपल्या यूट्यूब फॅमिलीमधूनच जास्तीत जास्त भाकरीच्या ऑर्डर्स या येतात आणि आमच्या गावातल्या पण बऱ्यापैकी मला ऑर्डर्स असतात बऱ्या. हे बघा, आता इथे हे पीठ मळून ठेवलं आहे टब भरून आणि ताटामध्ये एवढं घेतलं आहे. ओके, चला आता 3:10 झालेले आहेत आणि आता आपली चूल पण पेटवली आहे मी. तर आता भाकऱ्या करायला सुरुवात करते. ओके, चला आता मी साडी चेंज करून मॅक्सी घातली, कारण की चुलीजवळ दुपारच्या वेळेला साडीमध्ये नाही शक्य होत, कारण की घाम खूप येते त्याच्यामुळे. ओके, चला आता स्वामींचं नाव घेऊन भाकरी बनवायला आता सुरुवात करते. आपल्याला 150च्या वर भाकऱ्या आता द्यायच्या आहेत संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आणि 2-3 ठिकाणच्या भाकऱ्या आहेत, त्या तुम्हाला नंतर दाखवेन, मी सांगेन म्हणजे. ओके, शक्य झालं तर ब्लॉगमध्ये शूट करेन, नाहीतर भाकरी पूर्ण झाल्यावर तुमच्यासोबत मी बोलेन आणि तुम्हाला दाखवेन ऑर्डर कुठून कुठून होती ती. ओके, चला आता ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि असंच भरभरून प्रेम द्या तुमच्या ताईच्या भाकरी व्यवसायाला आणि ब्लॉगला सुद्धा. ओके, आता 2 दिवस ब्लॉग मिस झाल्यात, त्याचं कारण म्हणजे भाकरींच्या ऑर्डर्स भरपूर मोठ्या मोठ्या असल्यामुळे मला ते शक्य होत नाही हे ब्लॉग शूट करणं वगैरे, कारण की घाई असते. आपण एक म्हणजे समोरच्या व्यक्तीला सांगितलेलं असतं की आम्ही तुम्हाला अमुक अमुक वेळेला भाकरी देऊ म्हणून, आणि तो टार्गेट कंप्लीट करायच्या पाठी सगळं लक्ष असतं, प्लस घरातली कामं, त्याच्यामुळे मग कंप्लीट ब्लॉग शूट होत नाही. गॅप म्हणजे मध्ये मध्ये शूट करते, मध्ये मध्येच थांबतं. असं जे पण काय आता होईल ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी देईन. तुम्हाला हा ब्लॉग डायरेक्ट गुरुवारी बघायला भेटेल. 2 दिवस काय तुम्हाला ब्लॉग आलेले नाही आहेत भाकरींच्याच मुले, कारण की तुमच्या ताईला खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर्स येतात त्याच्यामुळे, आणि थोडंसं वेळ कमी पडतोय. ब्लॉग मी मध्ये मध्ये शूट करते पण तो कंप्लीट होत नाही, त्याच्यामुळे मग तुमच्या भेटीला ब्लॉग काय आले नाही. ओके, चला आता भेटूयात आपण आता थोड्या वेळाच्या नंतर. आता संध्याकाळचे बरोबर 7 वाजल्यात आणि 3 वाजता म्हणजे 2:15 वाजता भाकरी शेकायला सुरुवात केलेली. आता 1:07. ए लकी बाबा, दूध लकीला थांब, लकी इकडे दूध देते. याचा पोऱ्या आवरा शहाणा झाले ना, बिलकुल ओरडत नाही, रडत नाही, काय नाही, गुपचूप येऊन बसते दरवाजामध्ये ना. बाबू तुला माहीत आहे ना मम्मी कामात असते, बाबू ते ना, बाबू मम्मी कामात असते ना जाम. हो, चिन्मय शेट पण आला. ठेवा 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 ठेवा. तो लकी चाय नाही प्यायचा, बाबू तू दूध दे. हे साखळी नाही लावली त्याला, नको जा, दादा घेऊन जा तुझ्या फिरायला, जा लवकर फिरून ये. चिन्मय याला एक राऊंड मारून आण. चला आता चिन्मय पण आलाय आणि 7 वाजलेत बरोबर. 180 भाकरींची ऑर्डर आपल्याला आता एक संध्याकाळी होती आणि सकाळी आपण 25 भाकरी दिलेल्या आहेत. म्हणजे किती भाकरी झाल्या? 200च्या वर भाकरी झाल्या. हा चिन्मय, त्याला कोण पकडी? माझी हिंमत नाही का, मी जाम दमले आधीच सांगतो तुला. साखळी देऊ त्याला, फिरू जरा बाहेर फिरू दे. लकुली तू कुठे चालले बाबू विदाऊट साखळीचा? पळून बिळून जाशील ना लोकांच्या घरी. लोकांच्या घरी नाही जायचं बाबू, लोक मारतात मग. चिन्मय, कुत्री जर दिसली ना त्याला तुला त्रास देईल. आंघोळ केली ना त्याच्या दुपारी, जराशी पाणी टाकली थंड त्याच्या अंगावरून जरा. अरे त्याचं बघ ना किती समजदार होतो. ज्या दिवशी मला भाकरींची ऑर्डर जास्त असते ना, म्हणजे कामांमध्ये असते ना मी, त्या दिवशी गुपचूप म्हणजे गुपचूप बसते एकदम. ऊप पण नाही ना चूप पण नाही घरी. तर दुपारी दूध पिले तेवढाच, बिस्किटचा पुडा खाल्लाय. चला मंडळी, आता चिन्मय पण आल्या, तर चाय वगैरे पितोय. जा जा ना, सुसू करून ये, दमल्या लगेच बाहेर. अय पोऱ्याला म्हणजे शिंका येतात माझ्या बाबुलीला, माझ्या हे साखली घे झालं की लकी साखली जा. तू काय घेऊन आलं चिन्मय? जांभला कुठून आणलीस? अरे हो, ते चिन्मय कुठून करायला लागेल. चला मंडळी, अजून एक 25-26 भाकरी करायच्या बाकी आहेत. पीठ मळलेलं आहे, पण बरं थोडासा एक 10-15 मिनिटाचा ब्रेक घेतो, कारण की 8-8:30ला भाकरी द्यायच्या आपल्याला त्याच्यामुळे, आणि एक ऑर्डर आपल्याला 9-9:15 पर्यंत द्यायची आहे. त्याच्यामुळे चिन्मय पाठचा दरवाजा उघडू नका तिकडं. हा ओके, चलो आता चाय पिऊन घेते. यांनी चाय बनवला, बोलते तू बस झाला, चाय बनवून देतो बोलते मी तुला. आगी जाऊन म्हणजे एवढा त्रास होतो ना, पण आता काय करायचं, पोटासाठी त्रास तर करायलाच लागल, तेव्हा तर पैसे भेटतील. तर आपल्याला पैसे देईल कोण? जे कामं पेंडिंग आहेत ती करायची आहेत.
पावसाळ्याच्या आधी. म्हणून माझ्या यूट्यूब फॅमिलीला रिक्वेस्ट की भरभरून ऑर्डर द्या. आणि आजच्या जी भाकरींची ऑर्डर होती ती आपल्या यूट्यूब फॅमिलीकडूनच होती. एक 3-4 ठिकाणची ऑर्डर होती. एक टेमघरची प्लस मोनीश गेला आहे तर टेमघरला भाकऱ्या घेऊन 50 भाकऱ्या त्याला पोचवायला सांगितलं. त्याच्यानंतर गुंदवलीवरून दादा आलेले भाकरी घ्यायला. अजून आमच्या गावातली 105 भाकरींची ऑर्डर होती. आणि केवणी दिव्याची ऑर्डर आहे, केवणीची ऑर्डर आहे. प्लस अजून कुठली ऑर्डर आहे? हां, एवढ्या ठिकाणची ऑर्डर होते. आणि ऑर्डर देणारे आपले मस्त यूट्यूब फॅमिली आहेत. मला मस्त सपोर्ट करता, अशीच करत राहा. आणि तुमच्या ताईला कारण की सपोर्टची जरा गरज आहे त्याच्यामुळे. ए बाबा गेट लावा, लकीला साखळीने लावली. यावी पण जाम दमल्या प्रेस करून करून यांना बोलले आता तुम्ही हे करा, बसा बरं, मी चिन्मयला सांगते प्रेस करायला जरा. टेमघरला भाकरी घेऊन मला जायला लागलं असतं कारण की चिन्मयला आज लेट होणार होता. पण बघा 7 वाजता आला तर तो मला बोललेला 8-9 वाजू शकतात बोलते कारण की क्लोजिंग होती ना त्याची म्हणून. पण आज लवकरच आले 7 वाजताच. आणि मी ठरवलेलं बरं 6:30पर्यंत 6:15 वाजेपर्यंत जेवढ्या काही भाकरी होतील ना तेवढ्या करेन. आणि मग टेमघरच्या 50 भाकऱ्या बरं घेऊन जाईन. त्याच्यानंतर आल्यावर करेन. पण स्वामींनी मोनीशला पाठवलं 1:30 वाजताच घरी. मोनीश 1:30 वाजताच कामावरून घरी आला. तो बोलला मी जातो घेऊन, तू तुझं काम कर. ए चू भाऊला फोन कर, तो गुंदवलीचा टर्न आहे ना बरं पाईपलाईनचा, तिथं चिकनचं दुकान आहे, तिथून बरं नक्की सोनूला पाय घेऊन ये. सांग सांग सांग. नाही तर बरं मग नाक्यावरून निघाल सांग. सांग येईल भाऊ, भाऊला हलून जायचं कुठेतरी. रीना पण आली मदत करायला. बोलते भाकरी झाल्या का? रीनाला कॉल केलेला बरं जरा ये मदत करायला. हाँ हो गया अभी 26 ही बाकी है. अरे अरे बैठ 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 इधर बैठ इधर बैठ. इधर सूंघ रहा. अरे वो सूंघ नहीं रहा है, तेरे हाथ में खाऊ देख रहे हैं. ओ कुत्ता है क्या? वो लड़का है मेरा. कुत्ता क्या बोलती है? मारेगी बोल. सेवा कर देता है कुछ ना. हाँ वो भी सेवा करता है मेरा, पता है क्या? ओ ऐसा है प्राणी कि उसको देख के सुकून मिलता है. टेंशन रहेगा ना दिमाग में वो कम हो जाता है. उसके वजह से तो मेरा आधा बीमारी खत्म हो गया रीना. चिन्मय ये है टेंशन. चिन्मय ने किया, वो मेरे बाबू ने नहीं कुछ किया. मेरा बाबू बहुत समझदार है. आज भी मेरे को भाकरी का ऑर्डर था ना, एक चूर नहीं चिल्लाया भी नहीं कि मेरे को बाहर लेके चलो. चुपचाप बैठता है वो. उसका एक ही बार बोली बाबू चहा कशाला पोटात किडे वाजले. नाही 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 दूध दूध वरून दूध आणजा. क्या हुआ? त्याची बायको शाकाहारी आहे. हा तू ती व्हिडिओ टाकते मग ती व्हिडिओ बदलते त्याची भांडण करते. तुझी बायको शाकाहारी आहे पण तिला सांग तू शाकाहारी आहे तर मी पण शाकाहारी हो. हा खाऊन नाही देत. अरे देख खा लिया 50 आहे 50. ये देखो अरे काली बिरे का लिवर पेटा है, लिवर पेटा है, लिवर पेटा. लिवर पेटा खाया तो शादी मत कर तू. कैंसिल, शादी वाली कैंसिल. शादी कैंसिल चलेगा और बात नहीं करेगी तू. हाँ ऐसा थोड़ी है. कटल है. गले में माला डाल फिर. उसमें क्या है? डाल दे माला. शादी का देवा इथं बायकोला घाबरून शिवाय हो दाखवी नाही व्हिडिओ मध्ये. मध्ये बायको माझी व्हिडिओ बघते हो काही. हाँ वो अभी ओरिजिनल ब्राह्मण है तो वो कैसे खाएगी? वो ब्राह्मण कुल की और ये राक्षस कुल का है. चिन्मय इकडे बघ ना. चिन्मय ती ब्राह्मण कुलाची आहे ना, या राक्षस कुलाचा आहे. मच्छीची पकड नाही त्यांना मच्छी साफ करायला लागते. हा बरं लगेच सवय होईल तिला. मच्छी बिच्छी साफ करायला द्यायची लगेच. तो पण थांबले जेवायचं. जेव जेव जेव. लक्कू दादा काय बोलते बघ. दादा काय बोलतोय सांगते. दाखवू नको माझी बायको लग्न करणार नाही बोलते. कॅन्सर होईल बोलते लग्न जमलेला. उसको भी खिला रहे एक घास. देख रहे तेरे मुंह की तरफ. हाँ घे घरी ना. चल ये किधर से लाया रे वड़ा पाव? ये तुला मारून बाबाची तिथं ए बाबा तिला दे.